लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू कमिशनर साहेबांकडे गेलेली आहे. सिंधूने कमिशनर साहेबांना मोठं सत्य सांगितलेलं आहे. ते म्हणजे मधू जिवंत आहे. पण आता या गोष्टीवर कमिशनर साहेबांचा विश्वास बसत नाहीये. ते सिंधूला म्हणतायत, की "तुझ्या या मनगढंत कहाणीवर मी कसा विश्वास ठेवू ते मला कळत नाहीये." सिंधू म्हणते, "ही मनगढंत कहाणी नाहीये. मी स्वतः त्या श्रीकांत आणि मधू यांच्या घरी गेलेले होते आणि मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे." तेव्हा पोलीस तिला सांगतात, की "असं कोणीतरी पाहिलं म्हणून आम्हाला ते सत्य मानता येत नाही." मला राघवबद्दल खूप प्रेम आहे. राघव कर्तबगार पोलीस ऑफिसर आहे. तो चूक करू शकत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण तू सांगितलेल्या गोष्टीवर मी विश्वास ठेवून माझ्या पोलीस फोर्सला त्या कामासाठी लावू शकत नाही. तेव्हा सिंधूचा मोठा हिरमोड झालेला आहे. सिंधूला समजलंय, की आता कमिशनर साहेब आपल्याला मदत करू शकणार नाहीयेत, कारण आपण जी गोष्ट बोलतोय ती कायद्याच्या चाकोरीत बसत नाहीये. कमिशनर साहेब तिला सांगतात, की "जर का मी तुला वाटत असेल तुझ्यावर विश्वास ठेवावा, तर तू मला ठोस असा काहीतरी पुरावा द्यावा लागेल. बिगर पुरावा मी माझी पोलीस फोर्स तुझ्यासाठी वापरू शकत नाही आणि त्यामुळं मला माफ कर." असं कमिशनर साहेबांनी सिंधूला सांगितलेलं आहे. सिंधूला आता कमिशनर साहेबांची मदत होणार नाहीये आणि तेवढ्यात ते दोघे बोलत असताना तेथे श्रीकांत वकील आलेला आहे. टाळ्या वाजवतच तो आतमध्ये एंट्री करतो आणि त्या दोघांच्याही जवळ येऊन थांबतो आणि सिंधूला आणि साहेबांना म्हणतो, की "मी आलोय. आता तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला." कमिशनर साहेब म्हणतात, "आम्हाला बोलायची काही भीती नाहीये. आम्ही कायद्यात राहूनच सगळं काही बोलत असतो." तेव्हा श्रीकांत वकील त्यांना म्हणतो, की "कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल." आणि तो सिंधूला देखील सांगतो, की "सिंधू, मला वाटलंच होतं, की तू यांच्याकडे येणार आहे आणि तुझ्या मनगढंत कहाण्या तू सांगत राहणार आहे. तुझ्यावर हे विश्वास ठेवतील असं तुला वाटत असेल तर ते आता तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. कारण मी त्यांना काय पुरावे द्यायचे आहेत ते दिलेले आहेत. त्यामुळं तू आता तुझी कथा सांगणं बंद कर. आता लवकरच केस स्टँड होणार आहे आणि कोर्टातच आपली भेट होणार आहे. कोर्टामध्ये मी राघवला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी जज साहेबांना विनंती करणार आहे आणि तेव्हा तुझा चेहरा पाहणार आहे. आता तुला पोलिसांना काय सांगायचं असेल ते सांगून ठेव, पण कोर्टामध्ये तू त्या गोष्टी सिद्ध करू शकणार नाहीस." असा दमच आता वकिलाने सिंधूला दिलेला आहे. अगोदरच वकील कमिशनर साहेबांना भेटलेला असतो आणि त्याने कमिशनर साहेबांना मधू मेल्याचा, मधू या जगात नसल्याचा एक जबरदस्त पुरावा दिलेला आहे आणि तो म्हणजे पोस्टमार्टम रिपोर्ट. त्याबरोबरच त्याने कमिशनर साहेबांना सांगितलेलं असतं, की "मी अजून अनेक असे पुरावे 9 वाजताच पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत, की ज्यामुळे मधू ही या जगात नाहीये हे सिद्ध होतं. तरी देखील जर का तुम्हाला तुमच्या सिंधूवर विश्वास ठेवायचा असेल, तर तुम्ही ठेवू शकता. पण यामुळे तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकून बसाल, ही गोष्ट लक्षात ठेवा." असा देखील दम त्याने कमिशनर साहेबांना दिलेला असतो. तुमचा राघव हा कर्तबगार पोलीस ऑफिसर आहे. त्याची प्रशंसा तुम्ही वारंवार केलेली आहे. तसं पेपरमध्ये देखील मी वाचलेलं आहे. पण आता जर का तुम्ही राघवच्या बाजूने उभा राहिलात, तर तुम्हाला अडचण होऊ शकते. कारण तो आता कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे आणि जर का तुम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही देखील त्यामध्ये अडकू शकता. कारण तुमच्याकडं ठोस असा काहीच पुरावा नाहीये. पण त्याच विरोधात मात्र मी तुम्हाला खूप पुरावे दिलेले आहेत, की मधू या जगामध्ये नाहीये. त्यामुळे तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आहे, ते जरा तुम्ही नीट विचार करून विश्वास ठेवा. असा दम तो पोलीस स्टेशनमध्ये येऊन कमिशनर साहेबांना देत असतो. तेव्हा कमिशनर साहेब त्याला म्हणतात, की "कायदा मला शिकवण्याची काही गरज नाहीये. कायदा मला चांगला समजतो. कोणाच्या बाजूनं उभं राहायचं आणि कोणाच्या नाही हे देखील मला समजतं." तेव्हा तो कानाला हात धरतो आणि म्हणतो, "छेऊ, मी तुम्हाला कायदा सांगत नाहीये. कायदा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगला माहीत आहे. मी फक्त तुम्हाला समजावून सांगायला आलेलो आहे. मित्रत्वाच्या नात्यानं वाटल्यास म्हणा, पण मी तुम्हाला एकच सांगतोय, की सिंधूवर तेवढा विश्वास ठेवू नका. कारण सिंधूवर जर का तुम्ही विश्वास ठेवलात, तर तुम्हाला खूप त्रास होईल, एवढंच फक्त मला सांगायचंय." पोलिसांना काय समजायचं आहे ते समजलेलं असतं. कमिशनर साहेबांना समजलंय, की श्रीकांत आपल्याला दम देतोय आणि आपल्याला जर का सिंधूची मदत करायची असेल, तर सिंधूकडून काहीतरी पुरावे मागावे लागणार आहेत. त्याशिवाय आपण सिंधूची मदत करू शकणार नाहीये. त्याचबरोबर वकील त्यांना सांगतायत, की "सिंधूनं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, पण कायद्यात राहाल तरच फायद्यात राहाल." असा दम देखील त्याने पुन्हा एकदा कमिशनर साहेबांना दिलेला असतो आणि कमिशनर साहेबांनी त्याने आणलेले पुरावे आता व्यवस्थितपणे पाहिलेले असतात.
या दोघांमध्ये या अगोदर संभाषण झालेलं आहे आणि या वकिलाने आपल्या कमिशनरांना पुरावे दिलेले आहेत आणि त्यामुळं ते आपले मदत मदत करू शकणार नाहीत. ही गोष्ट आता सिंधूच्या देखील लक्षात आलेली असते आणि वकील तीच गोष्ट सिंधूला सांगत असतो. "सिंधू, तू इथं येऊन तुझा आणि कमिशनर साहेबांचा वेळ वाया घालवत आहेस. त्यापेक्षा तू आता कोर्टामध्ये येण्याची तयारी कर आणि कोर्टामध्ये येऊन राघवला फाशी होणार आहे या गोष्टीची ऐकण्याची तयारी कर." असं आता त्याने सिंधूला सांगितलेलं असतं. त्यानंतर सिंधू राघवकडे गेलेली आहे आणि राघवला तिनं सगळं काही सांगितलेलं आहे. "राघव, मी कमिशनर साहेबांकडे गेलेले होते आणि मधू जिवंत आहे असं मी त्यांना सांगितलं, पण त्यांचा या गोष्टीवर अजिबात विश्वास बसलेला नाहीये." हे ऐकल्यावर राघवला देखील धक्का बसतो. राघव म्हणतो, "मला असं वाटत नव्हतं काय होईल म्हणून. कमिशनर साहेब आपल्याला मदत करतील असं मला वाटत होतं." सिंधू म्हणते, "त्यांची मदत करण्याची इच्छा आहे, पण तेथे तो वकील आला आणि त्याने त्या अगोदरच त्यांना काही पुरावे दिले होते आणि त्यामुळं आपण काहीच करू शकत नाही." राघव म्हणतो, "याच गोष्टींची भीती असते आणि याच गोष्टी आपल्याबरोबर होत राहतात." आणि तेवढ्यात पुन्हा एकदा या दोघांच्या जवळ देखील तो वकील आलेला आहे. "अरे वाह! येथे देखील हा हंसोका जोडा बोलत बसलेला आहे का?" असं म्हणून हसत-हसत तो त्यांच्याकडं बघत राहतो आणि बोलायला सुरू करतो. "तुम्ही दोघं इथे बोला, बसा, गप्पा मारा. जे काय करायचं ते करा. आता तुमच्याकडं खूप कमी दिवस आहेत." असं हसत-खेळत बोलत राहणं आता तुम्हाला शक्य होणार नाहीये, कारण आता लवकरच केस कोर्टामध्ये येणार आहे आणि ती केस जास्त दिवस कोर्टात थांबणार देखील नाही. लगेच मी त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकणार आहे. बरं का सिंधू, राघवला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे अशी मी विनंती करणार आहे. त्यामुळं आत्ता तू राघवबरोबर बस, बोल, गप्पा मार, हातात हात घे, तुला जे काय वाटते ते कर. पण हे काही जास्त दिवसाचं नाहीये." असं मुद्दाम श्रीकांत वकील राघव आणि सिंधू यांना बोलत आहे आणि त्यांना मानसिक त्रास व्हावा असं वागत आहे. तेव्हा राघव मात्र चिडलेला आहे. राघव त्याला म्हणतो, की "तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला तुझं तोंड देखील पाहायचं नाहीये." तेव्हा वकील म्हणतो, "मला पण तुम्हाला तोंड दाखवायचं नाही, पण काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या गरजेच्या असतात ना, म्हणून मी इथं आलेलो आहे." तेव्हा सिंधू राघवला शांत करते आणि म्हणते, "राघव, आता तुम्ही यांना काहीसुद्धा बोलू नका." आणि सिंधू मात्र त्याचा चांगला समाचार घेते. सिंधू त्याला स्पष्ट भाषेत सांगते, की "तुम्हाला कोर्टात जे काही करायचं आहे ना, ते करा. पण जे सत्य आहे ना, ते सत्यच असतं आणि मधू जिवंत आहे, हे मी कोर्टामध्ये सिद्ध करून दाखवणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही खोटे पुरावे दिल्यामुळं कोर्ट तुमचं ऐकेल, पण कोर्टामध्ये सत्य चालतं आणि ज्यावेळेस मी मधू जिवंत आहे हे कोर्टामध्ये सिद्ध करेल ना, त्यावेळेस मी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघणार आहे." सिंधूचा तो आत्मविश्वास बघून वकिलाला मात्र पुरता घाम फुटलेला असतो. कारण मधू जिवंत आहे हे ती खूपच आत्मविश्वासाने सांगत असते. तेव्हा त्याला कळत नाही, की ही गोष्ट हिला समजली आहे कशी. तेव्हा तो तिला म्हणतो, "तुला जे काही सिद्ध करायचं असेल ते कर. मी पण घाबरत नाही. माझी पण बाजू आता सत्याचीच आहे, कारण माझ्याकडं तिच्या मरण्याचे म्हणजेच मधूच्या जाण्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट देखील आहेत." सिंधू म्हणते, "तुमच्या असल्या पुराव्यांना कोर्ट मानत असेल, पण मी मानत नाही. मला माहिती आहे की सत्य काय आहे ते. मी शांत बसणारी नाहीये. आजपर्यंत तुमचा आणि माझा मुकाबला झालेला नाहीये. तुम्हाला माहिती नाही की मी काय आहे ते. तुमचा आणि माझा मुकाबला होऊ द्या, मग मी तुम्हाला सांगते मी काय आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मधू जिवंत आहे हे मी सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाहीये." तेव्हा वकील मात्र खूपच शांत होतो. कारण सिंधूने त्याचं तोंड बंद केलेलं असतं. सिंधू मोठे डोळे करून आणि मोठ्या आवाजात त्याला सांगत असते, "सत्य हे सत्यच असतं आणि ते बदलायची ताकद कोणामध्येच नाहीये." एवढं बोलून सिंधू मात्र त्याच्या समोरून निघून जाते. सिंधूचा तो अवतार बघून राघव मात्र खुश झालेला असतो. कारण सिंधूच्या त्या अवताराने आणि सिंधूच्या त्या सिंधुगिरीने वकिलाची चांगलीच हवा काढलेली असते. तेव्हा आता राघवमध्ये पण भरपूर कॉन्फिडन्स आलेला असतो आणि राघव वकिलाला म्हणतो, की "समजलं ना, ती कोण आहे?" तेव्हा वकील त्याला म्हणतो, "की ती कोण आहे? अरे असल्या 56 बघितल्यात, तू कशाला मला सांगायला लागलाय?" राघव हसतो आणि त्याला म्हणतो, "अशा तुम्ही 56 बघितल्या असतील, पण ही बघितलेली नाहीये. ही सिंधू आहे आणि सिंधू काय आहे ना, ते खरोखरच तुम्हाला अजून माहिती नाहीये. सिंधू वाघीण आहे, वाघीण आणि ती तुला फाडून खाईल श्रीकांत." असा दमच आता राघवने त्या श्रीकांतला दिलेला असतो. श्रीकांतला तो इतकं शांत आणि इतक्या कॉन्फिडंटली बोलत असतो, की ते बघून श्रीकांत वकील पुरता घाबरून जातो. राघव त्याला सांगतो, की "तुझी मजा आता खरं तर कोर्टात येणार आहे."
आता कोर्टात काय होणार आहे ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. पण राघव आणि सिंधू मात्र खूप कॉन्फिडंट आहेत हे आपल्याला समजलंय. आता सिंधू घरी गेलेली असते आणि झालेला सगळा प्रकार तिने रत्नपारखी कुटुंबियांना सांगितलेला असतो. कशाप्रकारे ती कमिशनर साहेबांकडे गेली आणि तिने सर्व काही सांगितलं, पण कमिशनर साहेबांनी तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. कारण तो वकील आला आणि त्या वकिलाने त्यांना काहीतरी रिपोर्ट दिलेले होते. त्यामुळं ते आपली काहीच मदत करू शकत नाहीत. हे ऐकल्यावर घरातल्या सर्व सदस्यांना मोठं दुःख झालेलं आहे. खरंच त्या मधूचं राघववर प्रेम नव्हतं आणि तिने आजपर्यंत आपला बदलाच घेण्याचा प्रयत्न करत राहिलेली आहे, असं राजश्रीचं मत होतं. जर का तिचं राघववर खरंच प्रेम असतं, तर ती राघवशी इतकी वाईट वागली नसती. राघवला फाशी व्हावी अशी तिची इच्छाच झाली नसती. याचा अर्थ असा होतो, की तिचं राघववर देखील कधीच प्रेम नव्हतं. सिंधू म्हणते, "पण आता आपण कायद्याच्या कचाट्यात अडकून बसलेलो आहोत. आता आपल्याला काय करावं ते मला सुद्धा कळत नाहीये." रुक्मिणी म्हणते, की "सिंधू तू अजिबात घाबरू नको. आपण सगळे काहीतरी प्लॅन करूया आणि मधू जिवंत आहे हे कोर्टामध्ये सिद्ध करूया. मधूला त्या बिळातून आपण बाहेर काढूया." सिंधू म्हणते, "तेच तर कळत नाहीये, की त्या उंदराला त्या बिळाच्या बाहेर कसं काढावं? नक्की त्याला कशाचं आमिष दाखवावं म्हणजे तो उंदीर बाहेर येईल याचा प्लॅन माझ्या डोक्यात येत नाहीये." रुक्मिणी म्हणते, "मला देखील तेच कळत नाही. पण आपल्याला काहीतरी जबरदस्त प्लॅन केला पाहिजे." असं ती बोलत असते तेव्हा ऋतुजा म्हणते, "माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपण काय करूया, आपण खोटे पोलीस बनूया आणि त्यांच्या घरावर धाड टाकूया. अचानक आलेल्या पोलिसांमुळे ते घाबरून जातील आणि मधू आपल्या ताब्यात येईल." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "असं होणार नाही. कारण तो वकील खूपच शहाणा आहे. तो उलट आपल्यावरच केस टाकेल आणि आपणच त्यामध्ये अडकून बसू." तेव्हा रेश्मा म्हणते, "माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन आहे. आपण नकली गुंड त्यांच्या अंगावर पाठवूया आणि त्या गुंडांमार्फत आपण मधूला घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया." रेश्माने देखील एक प्लॅन सांगितलेला असतो. पण रेश्माचा देखील तो प्लॅन कोणालाच मान्य होत नाही. हा प्लॅन वर्क होण्यासारखा नाहीये, असं सिंधू म्हणते. सिंधूला देखील काही सुचत नसतं. पण आता या दोघी बोलतात तेव्हा सिंधूला देखील एक आयडिया सुचलेली आहे. सिंधू म्हणते, "आता तुमच्या या गोष्टीमुळं मला देखील एक आयडिया सुचलेली आहे आणि ती जर का आपण अंमलात आणली, तर नक्कीच तो बिळातला उंदीर बाहेर येऊ शकतो." सिंधूच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे आता सर्वजण सिंधूला विचारतात. तेव्हा सिंधूने सर्वांना जवळ घेऊन एक जबरदस्त असा प्लॅन सांगायला सुरुवात केलेली आहे. सिंधू जसं-जसं प्लॅन सांगत जातेय, तसं-तसं सर्वांचे चेहरे अगदी आनंदाने प्रसन्न होत आहेत आणि ते म्हणतायत, की नक्कीच हा प्लॅन यशस्वी होईल. पण त्याच वेळेस रुक्मिणी म्हणते, "सिंधू यासाठी आपल्याला कायदा मोडावा लागणार आहे आणि हे राघवला पटेल का नाही पटेल ते काही सांगता येत नाही." तेव्हा सिंधू म्हणते, "मला देखील याच गोष्टीची थोडीशी काळजी वाटत आहे. पण हा प्लॅन जर का आपण व्यवस्थितपणे पार पाडला, तर मग मात्र वकील आणि मधू आपलं काहीच करू शकणार नाहीत आणि आपण मधूला कोर्टामध्ये जिवंत आहे असं देखील सिद्ध करू शकू. नव्हे तिला आपण कोर्टातच घेऊन येऊ शकू." असं सिंधूने सांगितलेलं असतं. रुक्मिणीला हा प्लॅन चांगलाच पटलेला असतो. रुक्मिणी म्हणते, की नक्कीच हा प्लॅन आपण यशस्वी करूया. तर इकडे मधूच्या घरी श्रीकांत वकील आणि मधू बसलेले असतात आणि श्रीकांत वकील आज झालेली पोलीस स्टेशनमधील गंमत म्हणून मधूला सांगत असतो, की आज मी सिंधूची आणि राघवची चांगली फजिती केलेली आहे. सिंधू त्या ठिकाणी पोहोचलेली होती आणि ती कमिशनर साहेबांना काय-काय सांगत होती, मी त्या अगोदरच कमिशनर साहेबांना जबरदस्त पुरावे दिलेले आहेत. मधू म्हणते, "कोणते पुरावे तुम्ही दिले?" त्यावर तो सांगतो, की "तुझे पोस्टमार्टम रिपोर्ट मी पोलिसांना दिले आणि त्यामुळे तू मेलेली आहे असंच त्यांना मान्य करावं लागलं." आणि त्यावेळेस सिंधूचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा झाला होता. तिने पोलिसांना काय मनगढंत कहाण्या सांगितल्या असतील, त्यावर मात्र त्यांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. कारण कोर्ट, पोलीस सर्वजण कागदावर विश्वास ठेवतात आणि तो कागद आपल्याकडे आहे. आपली बाजूच आता सत्याची आहे आणि तीच बाजू त्यांना मान्य करावी लागणार आहे, असं कॉन्फिडेंटली वकील मधूला सांगतोय. तेव्हा मधूला देखील ही गोष्ट आवडते. मधू म्हणते, "मला त्या सगळ्यांना उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे." श्रीकांत वकील म्हणतो, "त्याची काहीच काळजी तू करू नको. एकदा का त्या राघवला फाशी झाली, की रत्नपारखी कुटुंबीय कायमचं उद्ध्वस्त होऊन जाणार आहे." आणि त्याच वेळेस मधूचं लक्ष जातं ते म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसणाऱ्या फुटेजकडे. आता सिंधू तेथे आलेली आहे आणि सिंधू सर्वांना काहीतरी सांगत आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. पण ते काय बोलतायत ते मात्र त्या दोघांनाही ऐकू येत नाही. मधू म्हणते, "ही सिंधू घरात आलेली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅन करत असणार.
ही सिंधू गप्प बसणारातली नाहीये. ही नक्की काय प्लॅन करत असेल ते आपल्याला कळलं पाहिजे. त्यांचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाहीये, अन्यथा आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या असत्या. पण ही काय प्लॅन करत असेल असं तुला वाटतं? असं ती मामाला विचारते, तेव्हा तो सांगतो, की "अगं काय प्लॅन करायचा आहे ते करू दे. आपण त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत हे त्यांना माहीत नाहीये. त्यांचा प्रत्येक प्लॅन आपल्याला समजणार आहे. तू काहीच काळजी करू नको." आणि त्यांनी किती जरी प्लॅन केला, तरी आपल्या बाजूनं आता कोर्ट आणि पोलीस सगळे आहेत. ते त्यांच्या बाजूने नाही आहेत. आपलीच बाजू आता सत्याची आहे आणि आपण जे सांगाल तेच आता सत्य आहे, असा कॉन्फिडन्स तो मधूला देत असतो. तर इकडे राघवकडे पुन्हा एकदा सिंधू आलेले आहे आणि सिंधू राघवला सांगते, की "आज मी घरी गेले होते, तेव्हा सर्वांनी मिळून आम्ही एक प्लॅन केलेला आहे." तो प्लॅन ती राघवला सांगते आणि म्हणते, की "असा-असा प्लॅन आहे. या प्लॅनमुळे आपल्याला मधूला तिच्या घराच्या बाहेर काढता येऊ शकतं." राघव जेव्हा हा प्लॅन ऐकतो, तेव्हा त्याला मात्र तो प्लॅन पटत नाहीये. तो सिंधूला सांगतो, "सिंधू, हा प्लॅन मला अजिबात पटत नाही. कारण तुला माहिती आहे, कायदा मोडलेलं मला अजिबात आवडत नाही. ते माझ्या एटिकेट्समध्ये बसत नाही. त्यामुळं मी या प्लॅनला अजिबात हो म्हणणार नाहीये. हा प्लॅन तुम्ही अजिबात करू नका," असं देखील त्याने सिंधूला सांगितलेलं असतं. सिंधू मात्र राघवाला म्हणते, की "याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही. आपल्या दुश्मनांनी कायदा मोडून टाकलेला आहे. तुमच्यासारख्या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी जेलमध्ये पाठवलेलं आहे. कायद्याची ते खेळत आहेत. आपल्याला सुद्धा जर का त्यांच्या विरोधात खेळायचं असेल, तर आपल्याला थोडा कायदा हातात घेणं गरजेचं आहे. अन्यथा आपण काहीच करू शकणार नाही." मात्र राघव या गोष्टीला अजिबात तयार नाहीये. राघव म्हणतोय, की "तुझं सगळं बरोबर आहे. त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकलेलं आहे. असं असलं तरी देखील कायदा मोडून काय करावं असं मला अजिबात वाटत नाही. कारण ही गोष्ट माझ्या बुद्धीलाच पटत नाही." सिंधू म्हणते, "मला हे सगळं माहीत होतं. तुम्हाला ही गोष्ट अजिबात पटणार नाहीये. पण याशिवाय माझ्याकडं दुसरा काहीच प्लॅन नाहीये. दुसरा काय प्लॅन असेल तर तुम्ही सांगा, त्याप्रमाणे आपण करूया," असं ती राघवला विचारते. पण राघवकडं देखील दुसरा काहीच प्लॅन नसतो. राघव म्हणतो, "माझ्याकडं काही प्लॅन नाहीये, पण हा प्लॅन वर्क होईल असं मला वाटत नाही." सिंधू म्हणते, "हा प्लॅन कसा वर्क करायचा ते तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त हा प्लॅन तुम्ही समजून घ्या." राघव म्हणतो, "खरंच मला हे मान्य होत नाहीये सिंधू." सिंधू म्हणते, "मला सगळं कळतंय. आजपर्यंत तुम्ही अधिकारी म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे. तुमचं खूप मोठं नाव आहे. पण आज तुम्हाला त्यांनी जेलमध्ये टाकलेलं आहे. ते कायदा मोडूनच टाकलेला आहे. मग आपण थोडा कायदा हातात घेतला तर काय फरक पडतो?" राघवला ती समजावून सांगत असते. मात्र राघवला या गोष्टी पटत नसतात. तेव्हा सिंधू त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, की "तुम्ही माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्ही आमच्यासाठी जिवंत राहणं आणि तुम्ही घरी येणं गरजेचं आहे. आपलं सगळं कुटुंब तुमची वाट पाहत आहे. चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहतो, एका थेंबाची वाट पाहतो, तसं आम्ही तुमची वाट पाहत बसलेलो आहे." सिंधूच्या या बोलण्यामुळे राघवला देखील हो म्हणण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की मधू आणि वकील बोलत आहेत आणि वकील मधूला म्हणतोय, की "तू आता काहीच काळजी करू नको. मी अशी काही फिल्डिंग लावणार आहे, की कोर्टामध्ये राघवला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही." आता लवकरच केस उभी राहणार आहे आणि केस उभी राहिल्याबरोबर काहीच दिवसामध्ये मी केस अगदी व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून टाकणार आहे. आता तू निश्चिंत राहा. तुझ्या प्रत्येक गोष्टीचा बदला तुझा मामा घेणार आहे. तर इकडे राघव आणि सिंधू बोलत असतात आणि सिंधू राघवला समजावून सांगते, की कशाप्रकारे आपल्याला प्लॅन करायचा आहे. आता जर का केस उभी राहिली, तर कोर्टामध्ये आपल्याला यावं लागणार आहे आणि कोर्टामध्ये जर का आपण डायरेक्ट मधूला आणलं, तर मामा तोंडावर पडणार आहे आणि आपल्याला जे काही करायचं ते आपण करू शकू आणि तुम्हाला निर्दोष मुक्त करू शकू. सिंधूचा हा प्लॅन खरं तर राघवला थोडासा पटलेला नसतो, कारण यामध्ये कायदा हातात घेतलेला असतो. पण आता याशिवाय पर्याय नाही हे देखील राघवला समजलेलं असतं. त्यामुळं तो या प्लॅनसाठी तयार झालेला असतो. नक्की सिंधूचा काय प्लॅन आहे आणि हा प्लॅन ती कसा वर्क करणार आहे? आपल्या घरातल्या सदस्यांना देखील देखील तिने त्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतलेला आहे. ते सर्व सदस्य सिंधूला नक्की कशी मदत करणार आहेत आणि त्या बिळात लपलेल्या पांढऱ्या उंदराला ते कसं बाहेर काढणार आहेत, ते आपल्याला पुढील काही भागामध्ये समजणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक